राधा मुळातच फार धांदरट. तिचा हा धांदरटपणा कृष्णाच्या प्रगल्भतेला सुद्धा झोकाळून टाकणारा होता. राधा फक्त दोनच वेळा सौंदर्याची असामान्य मूर्ती व्हायची. एक म्हणजे कृष्णाचा पावा ऐकताना आणि दुसरं म्हणजे त्याच्या डोळ्यात बघताना. एक दिवशी राधेच्या याच धांदरटपणात राधेने नकळत समाधीस्थ कृष्णाच्या पायावर पाय दिला. जीव कळवळला कृष्णाचा. पण राधा म्हणजे जिवंत चाफ्याचं झाड. त्याने हा स्पर्श सुद्धा चाफ्याच्या स्पर्शासारखा अलगद झेलला. तिकडे राधेचा श्वास मात्र एकसारखा वर खाली. काल अचानक असाच माझाही नकळत तिच्या पायावर पाय पडला. कळ तिला उठली, जीव मात्र माझा गेला. राधे.